स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव। ओंकाराय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शांति शांति शांति। आपण भगवद्गीतेचं महत्त्व पाहत आहोत। जीवन हे काही सोपं नाही आणि ते एक तारेवरची कसरत आहे। तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं हे संपूर्ण जीवन आहे आणि ही गीता आपल्याला त्यात जसं डोंबाराच्या हातात काठी असली की ती काठी आहे त्याचं बॅलन्स करत करत तो पलीकडच्या टोकाला पोचतो। या ठिकाणी आपण तलवारीच्या धारेवर चालणार असल्यामुळे पायाला इजाही होऊ नये, आपला तोल जाऊ नये, एवढं संतुलन व्हावं आणि आपल्या लक्ष्यापर्यंत आपण पोचावं, असे 3 उद्देश भगवद्गीता साध्य करते। त्यामुळे ती असं संरक्षणही देते हा अभ्यास करत असणाऱ्याला आणि भगवद्गीता आचरणात आणणाऱ्याला। आणि त्यामुळेच हा असा एक महान मानवजातीला अत्यंत उपकारक असा हा ग्रंथ तयार झालेला आहे। त्यातलं जे ज्ञान आहे ते जरी सर्व वेद उपनिषद यातून आणलेलं असलं तरी त्याच्याही पलीकडे भगवद्गीता आपल्याला देणारं आहे असं ज्ञान, म्हणून त्याला अमृत असं म्हटलेलं आहे। वेदामध्ये काय की सत्व रज तम असे 3 गुण सांगितलेले आहेत। ही त्रिसूत्री खूप ठिकाणी सर्व भारतीय तत्वज्ञानात अभ्यासात आपल्याला दिसते आणि ही त्रिसूत्री ही शक्तीचीच त्रिसूत्री आहे। जसं आपल्याकडे वीज येते त्याच्यात ती 3 फेज असतो RYB आणि त्याला संतुलनाचा जोपर्यंत न्यूट्रल नसेल तोपर्यंत काही अर्थ नाही। तशी ही त्रिसूत्री आहे। आयुर्वेदामध्ये वातपित्त कफ आहे अशी ही त्रिसूत्री। तर ही सत्वरज तमाची त्रिसूत्री ही आपल्याला सांगितली तर आपल्याला यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा एका विशिष्ट व्यक्तीपुरता असा हा भाव कुठला किंवा त्याचे गुण समजवलेले नाही आहेत। हा एक जसं चुंबकीय तत्व तसं हे सत्व हे नावाचं एक तत्व आहे, ते एक कल्पना आहे, ती एक प्रोग्राम आहे। म्हणजे यात काय म्हटलं की सत्वगुणाच्या ज्या व्यक्ती असतील किंवा सत्वगुण म्हणजे काय तर सत्वगुण हा दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे त्रास न देताना मदत करणारा। म्हणजे पांढरा पडदा जर असला तर तो काय करेल, अंधारात सुद्धा तुम्हाला थोडं मार्गदर्शन करेलच, आणि काळा पडदा असला तर तो अंधारामध्ये तुम्हाला ठेचकाळवल्याशिवाय ठेवणार नाही। तेव्हा असा पांढरा रंग असला की सत्वगुणी रंग म्हणायचं त्याला। सत्वगुणी माणसं कशी असतात की ती स्वतःचं एक वेळ थोडं नुकसान सहन करून सुद्धा दुसऱ्याचा फायदा करतात, दुसऱ्यावर उपकार करायचे, दुसऱ्यासाठी काम करायचं, दुसऱ्याला मदत करायची आणि त्याच्यात दुसऱ्याला सुख मिळेल ते आपलं सुख आणि स्वतःही सुख त्यामध्ये अनुभवायचं। अशी जी ही मंडळी आहेत ती सर्व सत्वगुणी मंडळी। असं सत्वगुणाचं वर्णन आपल्याला समजून भगवद्गीतेत येतं। मग रजोगुण कसा? रजोगुणी मंडळी जी असतात ती सगळी पूर्वीच्या काळी राजे रजवाडे असत की ज्या वेळेला ते स्वतः सत्वगुणीच असत परंतु लोकांचं हे सर्व श्रेय पाहत असताना त्यांच्याकडून काही थोडा टॅक्स वगैरे गोळा केला जात असे किंवा त्याचा मोबदलाही मिळावा ही त्यामध्ये एक अपेक्षा असे। परंतु एक गोष्ट म्हणजे जराही एकाही कुठल्या व्यक्तीला आपल्या प्रजेत
त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा हे ते पाहत असत. किंबहुना कधी काळी दुष्काळ वगैरे पडला तर कोठारं उघडी करून लोकांना अन्नधान्य पुरवत असत आणि त्यांचा विचार आधी करत असत की राज्याचा खजिना मोकळा होईल, हा त्यावेळेला विचार करत नसेल. हा झाला रजोगुण, की ज्या रजोगुणामध्ये सत्वगुणाचीच सर्व लक्षणं आहेत, पण त्यामध्ये फलाशा थोडीशी किंवा स्वतःसाठी त्यात काळजी घेतलेली आहे. आणि मग उरला तमोगुण. हा तमोगुण कसा आहे की दुसऱ्याचं नुकसान करायचंच, झालं तरी चालेल, माझा फायदाही नाही झाला तरी चालेल, परंतु दुसऱ्याचं नुकसान झालं हे पाहायचं. अशी जी तमोगुणी मंडळी म्हणजे आळशी मंडळी, काम करायचं नाही, सगळं फुकट पाहिजे, आणि ही जी तमोगुणी वृत्ती आहे ती असलेली एक प्रकारची मंडळी. मंडळी म्हणजे माणसंच असं नव्हे, तमोगुणी प्राणी असतात. म्हणजे प्रत्येक प्राण्यात थोडा तमोगुण जास्त असतो, कमी असतो, किंवा सत्वगुणी प्राणी हा अगदी क्वचित तुम्हाला दिसेल, परंतु माणसामध्ये मात्र सत्वगुणीच माणसं जास्त असावीत अशी अपेक्षा त्यांनी ठेवून एक प्रकारचं विभागणी आपल्याला त्यांच्या गुणानुसार, त्यांच्या स्वभावानुसार केलेली आपल्याला वेदामध्ये सापडते. परंतु भगवद्गीता त्याच्याही पुढे जाते. भगवद्गीता काय म्हणते की वेद आहेत ते तुम्हाला हलके हलके तमोगुणातून म्हणजे आळस झटकून कामाला लागा, मागा त्याचा मोबदला. पण मोबदला मिळाला तर त्या मोबदल्यातून चार चौघं कोणी ज्यांना भुके पीडित असतील, गरीब असतील, त्यांनाही काहीतरी मदत करा आणि हलके हलके ही सवय लावा की तुम्ही लोकांसाठीच कार्य कराल. इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही सत्वगुणामध्ये हा प्रवेश झालेला आहे आणि सत्वगुणाची वागणूक ठेवली तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. स्वर्ग म्हणजे काय की स्वर्ग याचा अर्थ ज्या ठिकाणी दुःख होत नाहीत पण सुखच मिळतं असं, परंतु दुःखाचा अभाव हा त्या ठिकाणी जाणवतो, म्हणजे अजून द्वैत राहतं. भगवद्गीता म्हणते की सुख दुःख से कोई परे परमपद, कबीरांनी सांगितलंय. तर अशा तऱ्हेने या सुखदुःखाच्या पलीकडे जाणारी अध्यात्मविद्या ही आपल्याला भगवद्गीता सांगणार आहे. आणि त्यामुळे भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की तुम्हाला समत्वात यायचं आहे. थंडी काही लोकांना बरी वाटते, काही लोकांना उन्हाळा बरा वाटतो, थंडीन उन्हाळा येतच राहतो. तुम्ही त्याच्याही पलीकडे असलेलं जे वातावरण आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. असं संतुलन देणारं, संतुलन बिंदूकडे नेणारं असं सृजनाचा अखंड स्रोत कार्य सतत चालू आहे, आनंद मिळतोय आणि तरीही मनुष्य अत्यंत समभावात आहे. अशा तऱ्हेने भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी जो मार्ग सांगितलाय तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अभिलाषा सोडून जरी जगायचं असलं म्हणजे कर्मयोग सांगताना फलाशा सोडायला सांगितली, म्हणजेच काय सांगितलं, फळ तर येणारच झाड लावलं तर, की ते फळ आहे ते दुसऱ्यालाही द्या, त्याला किंबहुना आधी गरज असली तर द्या. म्हणजे सत्वगुणांनी जर कर्मयोग केला तर कर्मयोगाचा मोबदला आला तरी त्याचा दोष नसतो. असं सांगत सांगत श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला हे जे ब्रह्मविद्येचं ज्ञान सांगायचं किंवा पुढे जो सतत त्याचा अगदी डिटेलमध्ये ज्याला आपण म्हणू असा अभ्यास करणार आहोत त्याची सुरुवात केलेली आहे.